इंटर्नशिप अर्थात अंतर्वासिता आणि रोजगार निर्मिती हे दोन वेगवेगळे विषय असून सरकार प्रमुख 500 कंपन्यांमध्ये युवा वर्गाला अंतर्वासिता सुविधा देत आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत दिली। या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। तसंच इंटर्न्सना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांच्या जिल्ह्यातच या सुविधा सरकारकडून उपलब्ध करण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी 1,27,000 युवांना अंतर्वासितेसाठी अधिसूचित करण्यात आलं आहे। दुसऱ्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत 80 कंपन्यांनी युवा उमेदवारांना आपल्याकडे काम दिलं आहे असं त्या म्हणाल्या। देशभरातल्या 143 जिल्ह्यांमध्ये ही योजना यशस्वी पद्धतीने सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली। सध्याच्या काळात डीबीटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत। तरीही काही तक्रारी असल्यास त्यांचं निवारण केलं जाईल असं केंद्रीय अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं।